संघटनेने निवेदन प्राप्त झालेल्या वेगवेगळ्या मागण्यांचं हे निवेदन आज शासन स्तरावर सादर केलं जाईल आणि त्याचा पाठपुरावा केला जाईल. धन्यवाद. आपल्या घर, दुकान किंवा ऑफिससाठी हवा आहे परफेक्ट फिनिश लुक, तर एकच विश्वासाचं नाव अक्सा ग्लास ट्रेडर्स. येथे मिळते ॲल्युमिनियम स्लायडिंग विंडो आणि डोअर, कंपोजिट पॅनल, UPVC सेक्शन तसेच सर्व प्रकारच्या काचांची तज्ञ कामे, तेही उत्कृष्ट क्वालिटीमध्ये आणि अगदी योग्य दरात. पत्ता 878/अ शुक्रवार पेठ, गुंजोटीकर हॉस्पिटल समोर, सोलापूर. संपर्क 9970 64 00 79 आणि 84 212 74 648. आजच भेट द्या अक्सा ग्लास ट्रेडर्स, जिथे गुणवत्ता बोलते. जर त्या परीक्षेमधून काही अन्याय होणार असेल तर अशा जाचं काढली, मग एसीत बसून जे निर्णय घेतले जातात त्या निर्णयाच्या विरुद्ध हे गाववाड्यावरती शाळेची त्या ठिकाणी चिखलातून जाऊन शाळा त्या ठिकाणी उभा करून शाळेमध्ये कधी विद्यार्थी नसतील तर आजूबाजूच्या वस्तीवरती जाऊन विद्यार्थी गोळा करून ती वर्गखोली राहिली पाहिजे अशा पद्धतीचं धोरण या शिक्षकांनी घेतलेलं कष्ट आता जर सरकार त्यांच्याकडे वेगळ्या नजरेनं बघत असेल आणि नियमाचा बडगा उचलून जर जुनी पेन्शन योजनेच्या संदर्भात याच ठिकाणी बऱ्याच वेळा आंदोलन झाली, मी देखील उपस्थित होतो, सरांच्या बरोबर मुंबईला देखील आंदोलनाला आलो आणि मुख्य प्रश्न बाजूला ठेवलाय आणि आता नवीन प्रश्न तुमच्या समोर करून ठेवलाय, त्याच्यामुळे तुम्ही त्या प्रश्नाकडे वळू नये असा देखील डाव त्या ठिकाणी सरकारचा असू शकतो. आणि हाच विषय अधिवेशनात देखील सर मी त्या ठिकाणी घेईल एवढा त्या निमित्ताने शब्द देतो. आणि तारांकित मध्ये त्या दिवशी खारे सरने दिल्यानंतर मी दिलाय. आता आपल्याला पण माहिती आहे की अधिवेशनाची वेळ अशी झाली आहे की पूर्वी अधिवेशन 3 आठवड्याचं असायचं, आता ते 2 आठवड्यावर आणि आता 1च आठवड्यावर आणले. तर आम्ही प्रश्नच विचारू नये आणि प्रश्न नाही विचारले तर सरकारला त्या ठिकाणी कोंडीत पकडता येऊ नये. आणि मग सरकारची भूमिका घेत आहे. सरकारने सगळ्यांना मायबाप जनता म्हणून सगळ्याला समसमान वागणूक दिली पाहिजे आणि त्याबद्दल मात्र सरकारच्या अनेक गोष्टी अनेक ठिकाणी चुकत आहेत आणि त्याच्यावरती विधानसभेमध्ये आम्ही अंकुश ठेवायचं विरोधी पक्ष म्हणून त्या ठिकाणी काम करू. उद्या आपल्या या सगळ्या मागण्या अधिवेशनामध्ये मांडण्याचं काम करतो. मागच्या वेळेस आपल्याला आठवत असेल सर की आपला विषय मी विधानसभेत देखील मांडला. विधानसभेमध्ये शिक्षण या विषयावरती अनेक वेळा बोलण्याची संधी मिळाली आणि जेव्हा संधी मिळाली त्यावेळी प्रत्येक वेळी आपला विषय लावून धरण्याचं काम आम्ही केलं. माझ्या वतीनं माढा मतदारसंघाच्या वतीनं आमच्या सगळ्यांच्या वतीनं आपल्या या आंदोलनाला या सर्व शिक्षकांना पाठिंबा देतो आणि आपला आवाज म्हणून विधानसभेमध्ये उद्या 8 तारखेच्या अधिवेशनामध्ये बोलेल एवढा शब्द देतो. आपलं आंदोलन यशस्वी व्हावं आणि या माध्यमातून ही जी तांती तलवार सरकारने या सर्व शिक्षकांवरती आणली आहे त्यामध्ये योग्य तो तोडगा काढून आपल्या मागण्या मान्य करून हे करून घेण्यासाठी आपल्या लढ्यामध्ये आम्ही कायमस्वरूपी आपल्या सोबत राहील एवढा शब्द देऊन आपली मी रजा घेतो. जय हिंद जय महाराष्ट्र. 3 महिन्यामध्ये हा 1 नोव्हेंबर 2005 पूर्वीच्या नियुक्त बांधवांचा विषय सुप्रीम न्यायालयामध्ये राज्य सरकारने काही म्हणणं मांडू द्या, सुप्रीम न्यायालयामध्ये आपल्याला मेरिटवरती न्याय मिळणार आहे आणि त्या ठिकाणी त्या बांधवांचा सुद्धा चांगल्या पद्धतीने भविष्यातली त्यांची 1982ची संतोष वाघ सर 82चीच पेन्शन आपल्याला नक्की खात्रीने मिळणार आहे. त्यामुळं आपण फार शांत राहावं असं मी यासाठी हे सांगत नाही. आपण नेहमी कारण भालशेखर सरांचे शब्द तुमच्या सगळ्यांच्या लक्षात येत असतील. 100% बंधूंनो आपण जागे राहिलो पाहिजे, आपण विचारलं पाहिजे ही लोकशाही आहे. आज 7 खासदारांनी या ठिकाणी कालच्या गेला संसदेमध्ये विषय तिहेरीचा मांडला. कशाचा परिणाम आहे पवार सर? हा सगळा परिणाम तुम्ही आणि आम्ही यादव सर बोलतोय विचारतोय म्हणून त्या ठिकाणी तो विषय मांडला जातोय आणि निर्णय करणारे कायदे करणारे ते मंडळ आहे. त्यामुळे त्या मंडळांच्याकडे सुद्धा आपल्याला आपापल्या पद्धतीनं 100% बांधवानो तुम्ही ज्या तालुक्यातून आलाय त्या तालुक्यातल्या मतदान झालेला जो खासदार आहे
मतदान झालेला जो आमदार आहे, तुमचा जो नेता आहे, त्या सगळ्यांना तुम्ही कधीतरी विचारणा करायला विसरू नका. इतकं तुम्ही जर व्यक्ती म्हणून कुणावर विसंबून राहिला तर धोका झाल्याशिवाय राहत नसतो. त्याच्याबरोबर ही लढाई सार्वभौम आहे, ही लढाई सार्वजनिक आहे, ही लढाई तुमची आणि माझी आहे. त्यामुळे ही व्यक्तिविशेष नाही आहे. त्यामुळे आपण सगळेजण या लढ्यामध्ये यश येत नाही तोपर्यंत आपण लढत राहूया आणि यश मिळवल्यावरती आपण पुढचा क्वेश्चन घेऊया. पण तोपर्यंत हे क्वेश्चन जे आपल्या समोर आले ते सोडवण्यासाठी प्रयत्न करूया. इतकंच या ठिकाणी आपल्याला आवाहन करतो. तुम्ही सगळेजण इतक्या मोठ्या संख्येने याल असं मला वाटतं. सुरेश पवार कुठलाही प्रश्न कुठलीही समस्या शासन कधीच मुळापासून सोडवायचा कधीच त्याचा मानस नसतो. प्रत्येक प्रश्न अर्धवट सोडवायचा. त्या प्रश्नाशी निगडीत शिक्षकांचे गट तर पाडायचे आणि शिक्षकांमध्ये संघर्ष लावायचा. हा एकच उद्देश शासनाचा नेहमी आपल्याला दिसून येतो. आपण पहिल्यापासून बघतोय की MSCIT साठी गेली 15 वर्ष सगळ्या संघटना, महाराष्ट्रातल्या सगळ्या संघटना MSCIT मधून सूट मिळावी याच्यासाठी संघर्ष करतोय. शासनानं लाखोच्या गर्दीसमोर व्यासपीठावर जाहीरपणे सांगितलं की आम्ही MSCIT मध्ये सवलत देतोय. पण आज देखील आमचा सामान्य शिक्षक 58 वर्षी जेव्हा सेवानिवृत्त होतोय तेव्हा आज सुद्धा त्याला बसून द्यावा लागतोय. म्हणजे केवळ शिक्षकांची फसवणूक करण्यापलीकडे काही घडलेलं आहे. तोच मुद्दा जर आपण बघितला, वस्ती शाळा शिक्षकांचे जे माझे बांधव आहेत त्या बांधवांना आता नियमित केले. पण त्या बांधवाची मागच्या 5-6 वर्षापासूनची मागणी आहे की आमची मागची सेवा पुढे करा आणि आम्हाला तुम्ही पेन्शन द्या. पण कुठल्याही पद्धतीने त्याची दखल घेतली जात नाही. त्याच पद्धतीने आपण बघितलं की 1 नोव्हेंबर नंतर 1 नोव्हेंबर 2005 नंतर जे बांधव सेवेत आले त्याच्यासाठी 2015 पासून आपण पेन्शनसाठी संघर्ष करतोय. पण शासनानं काय केलं की शासन सांगते की ज्याची जाहिरात होते त्यांना तुम्ही पेन्शन लागू केली. केवळ पूर्ण राज्यामध्ये 30 ते 35,000 लोकांना पेन्शन लागू झाली. अजूनही 4 ते 5 लाख बांधव अजून या पेन्शन पासून वंचित राज्याची स्थिती आहे. आणि असं काही केलं जातं की शासनानं करू काय तर 35,000 लोकांना दिला म्हणजे राज्याच्या सगळ्याच कर्मचाऱ्यांना तुम्ही पेन्शन दिली. पण तसं कुठेही घडलेलं नाही. हे तुम्हाला इथं जाणीव करून सांगायचं, तुम्हाला लक्षात आणून द्यायचंय की TETच्या प्रश्नामध्ये सुद्धा जर भविष्यात शासनानं असं केलं की आम्ही आता 53% लोकांना सवलत दिली आहे आणि आणखी कुठल्या तरी लोकांना सवलत देऊ, आपल्याला कुठलीही सवलत मान्य करायची नाही. एक मुखानं आपल्याला TETला विरोध करायचा आहे. TETचा प्रश्न मुळात सकट आपल्याला उघडून काढायचा आहे. तर भविष्यात ही मानवतेवर बसल्यावर भूत आपल्याला बाजूला काढता येईल. म्हणून आज या एकजुटीने आपण इथे एकत्र आलो. मागच्या महिन्यामध्ये एक मोर्चा झाला, त्या बांधवांना आम्ही विनंती केली होती त्याच्या मोर्चामध्ये सुद्धा तुम्ही सहभागी व्हा. मला हे सांगायचं तुम्हाला की एखादा प्रश्न जेव्हा शिक्षकांच्या अस्तित्वामध्ये येतो त्यावेळेस त्या आंदोलनाचं नेतृत्व सामान्य शिक्षक करत असतो. कुठली संघटना किंवा कुठला त्याचा नेता त्याचं नेतृत्व करत असतो. आज हे जी काय गर्दी दिसते हे सामान्य शिक्षकांनी या आंदोलनाचं नेतृत्व हाताशी घेतलेलं आहे. त्यामुळे जर प्रशासन 1 दिवसाचं वेतन कपात करण्याचं जर पाऊल प्रशासनानं उचललं तर पुढच्या दिवशी आपण सरकार आंदोलन करायचं. आज जे काही केंद्र प्रमुख म्हणून सगळीकडे आपल्याला काम करतायत त्या सगळ्या लोकांनी जर केंद्र प्रमुखाचा चार्ज सोडला तर निश्चितपणे दुसऱ्या दिवशी प्रशासन कापू होणार आहे. त्यामुळे तुम्ही 1 दिवसाचं वेतन काय कापता आणि जर तुम्हाला सहकार केलं तर सगळं प्रशासनाचं कामकाज कापू होईल. त्यामुळे तुम्ही 1 दिवसाच्या वेतनाची काळजी करू नका. एवढ्या मोठ्या संख्येनं आज इथं एवढी गर्दी दिसतात. राज्यभरामध्ये लाखो शिक्षक या आंदोलनामध्ये सहभागी आहेत. तर पुन्हा काही 1 दिवसाचं वेतन कापलं जाणार नाही आणि जर कापलं गेलं तर निश्चितपणे आपण पुढे त्याच पद्धतीने उत्तर देऊया. एवढं बोलून मी एकदा सांगतो. धन्यवाद. यानंतर खाजगी शिक्षक महासंघाचे अध्यक्ष आदरणीय कृष्णा हिरे व्यक्त केला विनंती करतो की त्यांनी आपल्या बरोबर फक्त आणि फक्त 2 मिनिटं व्यक्त करायचं. या ठिकाणी सोलापूर जिल्हा शिक्षकेतर संघटना सोलापूर मुक्ता सचिव यांच्या आजच्या आंदोलनाला नमस्कार. मी रामराव शिंदे, महाराष्ट्र राज्य शिक्षक शिक्षकेतर संघटना समन्वय समिती सदस्य. आज समग्र महाराष्ट्रामध्ये सगळ्या जिल्हाधिकारी कार्यालयावर महाराष्ट्र राज्य शिक्षक शिक्षकेतर संघटना समन्वय समितीच्या वतीनं TET सक्तीच्या विरोधात सक्तीच्या संच मान्यतेच्या शासन निर्णयाच्या विरोधात आणि
महाराष्ट्रातील सगळ्या विभागातील कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन मिळावी, त्याचबरोबर इतर महत्त्वाच्या प्रश्नांसाठी प्रचंड असे महामोर्चाचे नियोजन सगळ्या जिल्हा परिषदांमध्ये करण्यात आलं होतं. आज सोलापूर जिल्ह्यामध्ये 4 हुतात्मा पुतळ्यांना अभिवादन करून, बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करून हा मोर्चा हजारोच्या संख्येनं आज इथे जिल्हा परिषदेवर उपस्थित झालेला आहे. या मोर्चाची मुख्य मागणी आहे महाराष्ट्रातील शिक्षकांना कोणत्याही पद्धतीने टीईटीची सक्ती करण्यात येऊ नये, कारण हा शिक्षक सेवेत रुजू होताना निवड मंडळाची परीक्षा, सीईटीची परीक्षा आणि सरकारनं वेळोवेळी नियमित केलेल्या ज्या परीक्षा आहेत त्या सगळ्या परीक्षा पास होऊन शिक्षक सेवेत आलेल्या आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा टीईटीची परीक्षा शिक्षकावर लादणं म्हणजे शिक्षकाचा अपमान करण्यासारखं आहे. त्यामुळे सगळ्या शिक्षकांचा या टीईटीच्या सक्तीला कडाडून विरोध आहे. संच मान्यतेच्या चुकीच्या निकषामुळे आज सगळीकडे शिक्षक अतिरिक्त होत आहेत. बहुजनांची मुलं ज्या शाळांमध्ये शिकत आहेत त्या शाळा बंद पडत आहेत. त्यामुळे आमची सरकारला विनंती आहे या आपल्या माध्यमातून की संच मान्यतेचे चुकीचे निकष बाजूला करून संच मान्यतेचा शासन निर्णय जो मार्च 2024 तो रद्द करण्यात यावा. महाराष्ट्रातील सगळ्या विभागातील कर्मचाऱ्यांना 1 नोव्हेंबर 2005 नंतर जे कर्मचारी सेवेत आले त्या सगळ्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी. आणि या मागण्या जर मान्य नाही झाल्या तर भविष्य काळामध्ये याहीपेक्षा उग्र आंदोलन शिक्षकांच्या वतीनं करण्यात येईल अशी मी आपल्या माध्यमातून सरकारला या ठिकाणी आवाहन करू इच्छितो. आज संपूर्ण महाराष्ट्रातील 36 जिल्हाधिकारी कार्यालयावरती महाराष्ट्रातील प्राथमिक माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी एक दिवस शाळा बंद ठेवून विराट मोर्चाच्या रूपानं आपल्या मागण्या राज्यकर्त्यांच्या पुढे मांडत. या आंदोलनामध्ये प्रमुख विषय 1 सप्टेंबर 2025 रोजी सुप्रीम कोर्टाने जो निकाल दिला आणि त्या निकालानुसार वयाच्या 53 वर्षापेक्षा कमी ज्यांचं वय आहे त्यांना टीईटी सक्तीची करण्यात आलेली आहे. वास्तविक पाहता आधी 2009 आणि एफसीटीई अधिसूचना लागू होण्याच्या अगोदरच्या शिक्षकांना टीईटी लागू करणं अजिबात व्यावहारिक नाही. तरी देखील अशा पद्धतीचा निर्णय आला. या आंदोलनाच्या माध्यमातून केंद्र सरकारला आम्हाला विनंती करायची आहे, आपल्या आरटी 2009च्या कलम 23मध्ये आपण दुरुस्ती करावी, अधिसूचनेमध्ये बदल करावा आणि त्याच्यासाठी आवश्यक असणारा कायदा संसदेमध्ये पारित करावा अशा पद्धतीची मागणी या निमित्ताने करतोय. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या मार्फत या राज्यामधल्या शिक्षकांचा हा आवाज केंद्रापर्यंत पोहोचेल अशा पद्धतीची आम्हाला आशा आहे. काल संसदेच्या हिवाळी अधिवेशनामध्ये देशाच्या वेगवेगळ्या भागामधल्या 6 खासदारांनी या ठिकाणी टीईटी अनिवार्यतेचा कोर्टाचा निकाल कसा अव्यवहार्य याच्यावरती चर्चा घडवून आणली. शासन त्याच्याबद्दल निर्णय घेईल अशी अपेक्षा आहे. केवळ शिक्षकांच्या हिताचं हे आंदोलन नाही तर शाळा टिकवण्याच्यासाठी सामाजिक बांधिलकीचा भाग म्हणून या ठिकाणी आम्ही रस्त्यावरती उतरलो आहोत. 15 मार्च 2024चा जो शासन निर्णय आहे या शासन निर्णयामुळं शिक्षकांची अनेक पदं बंद होत आहेत. वरिष्ठ प्राथमिक शाळा ओस पडण्याचा धोका आहे. कमी पटसंख्येच्या आधारावरती लहान शाळा इतर शाळांच्या मध्ये समायोजित केल्या जाणार आहेत आणि या सगळ्या गोष्टीचा परिणाम नजीकच्या कालावधीमध्ये ग्रामीण भागामधल्या गोरगरिबांची बहुजन समाजाचं शिक्षण पूर्णपणानं उद्ध्वस्त होऊ शकतं आणि म्हणून त्याच्या विरोधामध्ये हा लढा आहे. याशिवाय उर्वरित इतर 11 मागण्या देखील मांडल्या गेलेल्या आहेत. त्याच्यामध्ये प्रामुख्याने उच्च जुनी पेन्शन योजना लागू करावी, वसतिशाळा शिक्षकांची सेवा त्यांच्या मूळ नेमणुकीच्या तारखेपासून धरली जावी अशा पद्धतीच्या 13 मागण्या आहेत. शासनकर्त्यांना आमची या आंदोलनाच्या निमित्तानं विनंती आहे की शिक्षकांच्या मागण्या सातत्याने हनुमानाच्या शक्तीसारख्या वाढत चाललेल्या आहेत. या मागण्यांची दखल घेऊन त्याच्यावरती उचित कार्यवाही करण्यासाठी या राज्यामधल्या शिक्षकांच्या संघटनांची दर 3 महिन्याला मंत्रालयीन पातळीवरती बैठक व्हावी आणि याच्या माध्यमातून हे प्रश्न सोडवले जावेत. याच्यासाठी हा आवाज महाराष्ट्राच्या विधिमंडळापर्यंत आणि दिल्लीच्या संसदेपर्यंत निश्चितपणानं पोहोचतोय. मी पुन्हा एकदा एक गोष्ट अधोरेखित करतो, शिक्षकांच्या निवडलेल्या हक्कासाठी हा लढा नाही तर गोरगरीब आणि बहुजन समाजाचं शिक्षण वाचवण्याच्यासाठी शिक्षण क्षेत्रामध्ये कार्यकर्ते म्हणून ज्ञानपंढरीचे वारकरी म्हणून आज आम्ही हजारोच्या संख्येने शिक्षक या ठिकाणी उपस्थित आहोत. धन्यवाद.
आपल्या घर, दुकान किंवा ऑफिससाठी हवा आहे परफेक्ट फिनिश लुक, तर एकच विश्वासाचं नाव अक्सा ग्लास ट्रेडर्स. येथे मिळते ॲल्युमिनियम स्लायडिंग विंडो आणि डोअर, कंपोजिट पॅनल, UPVC सेक्शन तसेच सर्व प्रकारच्या काचांची तज्ञ कामे, तेही उत्कृष्ट क्वालिटीमध्ये आणि अगदी योग्य दरात. पत्ता 878/अ शुक्रवार पेठ, गुंजोटीकर हॉस्पिटल समोर, सोलापूर. संपर्क 9970 64 00 79 आणि 84 212 74 648. आजच भेट द्या अक्सा ग्लास ट्रेडर्स, जिथे गुणवत्ता बोलते. सोलापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाचा कार्यकारी अध्यक्ष. आज आपण सोलापूर जिल्ह्यातील सर्व प्राथमिक शिक्षकांच्या संघटनेच्या वतीनं आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाचं आयोजन केलं आहे. आज आपण शाळा बंद ठेवून हे आंदोलन करतोय. खरं तर तमाम शिक्षकांना मी खरं तर आभार मानेन आणि कारण या शिक्षकांची एकजूट आज अतिशय चांगल्या पद्धतीने झाली आहे. शासनानं लवकरात लवकर PTच्या मागणीच्या विरोधामध्ये शासनानं याचिका दाखल केली पाहिजे, पुनर्विचार याचिका दाखल केली पाहिजे आणि आज शिक्षकांचा एल्गार पाहून निश्चितपणानं आज शासन हा निर्णय घेईल याबद्दल मात्र शंका नाही. आणि जर शासनानं हा निर्णय लवकरात लवकर नाही घेतला तर सोलापूर जिल्ह्यातील तमाम शिक्षक असतील किंवा महाराष्ट्र राज्यातील तमाम शिक्षक असतील तर पुढच्या मोर्चासाठी निश्चितपणानं तयार होत राहतील. एवढंच या निमित्तानं सांगतो. महाराष्ट्र राज्य जुनी संघटनेचा जिल्हा सरचिटणीस. आज सोलापूर या ठिकाणी महाराष्ट्र राज्य शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघटना समन्वय समितीच्या वतीने या ठिकाणी TETच्या विरोधात भव्य असा मोर्चा आयोजित केलेला आहे. या ठिकाणी TETची सक्ती जी या ठिकाणी न्यायालयाने केलेली आहे त्याच्या विरोधात या ठिकाणी सर्व शिक्षक एक दिवस शाळा बंद करून या ठिकाणी या आंदोलनात सहभागी झालेला आहे. आता जो मोर्चा होता कशासाठी मोर्चा काढलेला आपण? आजचा मोर्चा हा TETच्या विरोधात होता. TETची जी सक्ती या ठिकाणी न्यायालयाने केलेली आहे त्याला कुठंतरी 2009 नंतर RTIचा कायदा आला आणि त्याच्यानंतर 2013ला RTIची अंमलबजावणी झाली आणि त्यानंतर जी शिक्षण भरती होती ती TETच्या प्रमाणे करायची होती. परंतु शिक्षकांची काय मागणी? या ठिकाणी शिक्षकांची एकच मागणी आहे की TETची परीक्षा या ठिकाणी रद्द झाली पाहिजे आणि 24 संच मान्यतेचा जो शासन निर्णय तोही या ठिकाणी रद्द झाला पाहिजे. सेवानिवृत्त शिक्षक संघाचा जिल्हाध्यक्ष. राज्यामध्ये प्राथमिक शिक्षकांचे किंवा सर्व शिक्षकांची अवस्था अतिशय केविलवाणी आणि कोणाचंही लक्ष शाळेकडे धड लागेना आणि दुसऱ्या कुठल्या कामाकडे लक्ष लागेना. कारण शासनाचं दररोज एक नवीन जे काही नियम निघत आहेत, ऑनलाईन सिस्टीमचं म्हणा किंवा प्राथमिक शिक्षकांची ज्या काही पदोन्नत्या यावर्षी ज्या होणार होत्या त्या केवळ या TETच्या अन्यायकारक धोरणामुळं त्या थांबून राहिलेल्या आहेत. त्यामुळं आमच्या शिक्षक बांधवांचं आर्थिक नुकसान होणार आहे. तर त्या विरोधात मागच्या 15 दिवसाखाली एका संघटनेनं आंदोलन केलेलं होतं. त्यालासुद्धा आमच्या सेवानिवृत्त शिक्षक संघानं पाठिंबा दिलेला आहे. पण शाळा बंद करून शाळा चालू राहू द्या, आम्ही जे सेवानिवृत्त आहोत आमची शाळा सदैव बंदच आहे. म्हणून आम्ही शाळा जगली पाहिजे आणि माझे जे शिक्षक बंधू आणि भगिनी आहेत यांच्यासाठी माझं जीव तडफडतोय. म्हणून आज मी मुद्दामून या TETच्या विरोधात हा जो अन्यायकारक अट लादलेला आहे तो शासनानं त्वरित मागं घ्यावं अशी मी आमच्या संघटनेच्या वतीनं विनंती करीत आहे शासनाला. आज आपण जे विराट कुठल्या वेतनासाठी किंवा इतर काही हा मोर्चा हे आंदोलन
करायचे, परंतु आता शाळा बंद करून या हा मोर्चा खणून पाडण्यासाठी प्रमुख म्हणून आदरणीय जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी कादर शेख साहेब आपल्या सगळ्यांच्या मागण्या या ठिकाणी शासन दरबारी पोहोचवतील. जे निवेदन प्राप्त झालेलं आहे वेगवेगळ्या मागण्यांचं, हे निवेदन आज शासन स्तरावर सादर केलं जाईल आणि त्याचा पाठपुरावा केला जाईल. धन्यवाद. आपल्या घर, दुकान किंवा ऑफिससाठी हवा आहे परफेक्ट फिनिश लुक, तर एकच विश्वासाचं नाव अक्सा ग्लास ट्रेडर्स. येथे मिळते ॲल्युमिनियम स्लायडिंग विंडो आणि डोअर, कंपोजिट पॅनल, UPVC सेक्शन तसेच सर्व प्रकारच्या काचांची तज्ञ कामे, तेही उत्कृष्ट क्वालिटीमध्ये आणि अगदी योग्य दरात. पत्ता 878/अ शुक्रवार पेठ, गुंजवटीकर हॉस्पिटल समोर, सोलापूर. संपर्क 9970 64 00 79 आणि 84 212 74 648. आजच भेट द्या अक्सा ग्लास ट्रेडर्स, जिथे गुणवत्ता बोलते.